त्यांच्या माध्यमातून एक 2 व्हीलर बाईक आपल्याला मिळालेली आहे. सुधीर भाऊ साळवे आपलं मनापासून धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर खेल दिया, बॉडी लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच आउट, सफलता मिली है, विकेट गिरने का सिलसिला जारी है और फिलहाल गेंद बल्ले के ऊपर भारी है, आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. कोतुळेश्वर केटरर्स संघाचे संघमालक सन्माननीय प्रसिद्ध आचार्य बाळासाहेब गीते यांच्या चेहऱ्यावर देखील आता स्मित हास्य आहे, कारण संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतो आहे. चांगला खेळ आतापर्यंत राहिलेला आहे. प्रशांत आदवडे सर आपल्यासोबत आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण त्यांचे आवाज या स्पर्धेमध्ये ऐकलाय. सर काय सांगाल, ग्रामीण भागातली एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख देखील संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये केला जातो, आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये समालोचन देखील तुम्ही केलं, कसा राहिला अनुभव या स्पर्धेमध्ये? निश्चितच अनुभव तर खूप चांगला आहे. बऱ्याचशा गोष्टी जे वाव मोमेंट आहेत त्यावरती आपण नजर टाकणार आहोत. या स्पर्धेचे आयोजन करत असताना विशेष करून जे मैदान उभं राहिलं, आज प्रत्येकाच्या कष्टातनं 1 रुपया बाजूला काढून जेव्हा आपण मैदान बनवतो तेव्हा ग्रामस्थांची या ठिकाणी जी कळकळ दिसते क्रिकेटबद्दल, एक महत्त्वाचा भाग आहे. एक एक गोष्ट आपण घेणार आहोत. 11 चेंडू 5 धावांची आवश्यकता. क्लीन बॉल केले, फलंदाजाला पडली, भूल भूल भूल, दांडी झाली, गोल मधली यष्टी वाकवले आणि बॅट्समन या ठिकाणी हाराकिरी करतात खराब बॅटिंग मैदानावरती. थँक्यू डीजे, थँक्यू. प्राइज येते. आफताब यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भूषण सपकाळ यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आफताबसाठी दिलं जाणार आहे. प्रशांत सर, निश्चित एकेका मुद्द्यावरती आपण जाऊया. म्हणजे पहिला मुद्दा इथे होता, ज्या पद्धतीनं मैदानावरती वीज पोल होते ते देखील काढण्यात आले. त्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार किरणजी लहामटे साहेबांचं फार मोठं योगदान आहे. त्यानंतर यापूर्वी शाहरुख तिथे आला होता, तर तिथे डिक्रेल क्षेत्र होतं, ते कमी करण्यासाठी आज योगीजी देशमुख साहेब आणि त्यांच्या सर्व टीम, त्याचबरोबर बबलू शेठ देशमुख आणि येथील सर्व तरुण मंडळी, क्रिकेट शौकीन, क्रिकेट खेळाडू यांनी फार मोठं योगदान दिलं. आता मैदान या ठिकाणी आपण बघू शकता खूप चांगलं झालं आहे. लवकरच या विकेटवरती जी सिमेंटची विकेट आहे त्याची जागा मातीच्या विकेट, टर्फ विकेट देखील बनवण्याचा प्रयत्न होईल. सुसज्ज मैदान आणण्याचा प्रयत्न देखील होतोय. त्यासाठी तो प्रस्ताव मग अशी देखील एक चर्चा झाली आमदार साहेबांच्या माध्यमातून. या ठिकाणी हे मैदान सुसज्ज करण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी किंवा संकल्प आहे किंवा या ठिकाणी मोठं स्वप्न आहे इथल्या प्रत्येक क्रीडा शौकीन, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. राऊंड विकेट मारा, लक्ष्मणच्या भारताचा चेंडू, सिमेंटचं लाईव्हचं प्रक्षेपण अप्रतिम आहे, 6 कॅमेऱ्यांचा वापर, आणि इथे कुठली तडजोड नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोजन करत असताना तडजोड नाही. मोठे व्यावसायिक खेळाडू आणायचे तर त्याकरता ओनर देखील त्यांचं कौतुक आहे, कारण एक व्यावसायिक खेळाडू इथपर्यंत आणायचं तर कमीत कमी 20-25 हजार रुपये लागतात, आणि त्यासाठी ती त्या तयारी संघ मालकाने दाखवली. आणखीन महत्त्वाचं म्हणजे आज या स्पर्धेच्या निमित्तानं मोठमोठे खेळाडू करतात, जसं विश्वजित ठाकूर खेळून गेले आहे, रवी आयरीसारखा खेळाडू खेळून गेलेला आहे. यापूर्वी उमर 11चे बरेचसे खेळाडू. अत्यंत सुंदर, ये भविष्य, ये वर्तमान है, ये आफताब है, ये चिंगारी है, ये अकोले का भविष्य मैदान के अंदर कमाल कर रहे हैं और अपने फॉलो थ्रू में जबरदस्त कैच, शानदार कैच. ऐसे कैच लपकते नहीं, चिपकते हैं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. कोतुल का ख्वाब नाम है आफताब, आणि अगदी खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. जमीर भाई काझी आणि राजेंद्र पवार यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस येते. त्याचबरोबर सुप्रसिद्ध आचार्य चंद्रकांत गीते यांच्या वतीने देखील 200 रुपयांचं पारितोषिक या कॅचसाठी आफताबला दिलं जाणार आहे. खूप प्रभावित केले सर. रिॲक्शन टाइम फार कमी होता आणि त्याही परिस्थितीमध्ये खूप चांगला कॅच तिथे आफताबने कॅरी केला. काय सांगाल? देखिए कैच बिल्कुल आंखों की तरफ था, जहां एक बार फिर वो कैच आ रहा है, एक बार फिर देखिए दूसरे एंगल से 7 पर
बेहतरीन गेंदबाजी आफ्ताब द्वारा, आफ्ताब तांबोली। और ये कैच देखिए बिल्कुल आंखों की तरफ था और ऑस्ट्रेलियन स्टाइल से कैच लपक लिया। ये खिलाड़ी जैसे कि मैं बात कर रहा हूँ, अकोले का भविष्य है। आने वाले दिनों में, आने वाले 2-3 साल में ये बहुत बड़े मंच के साथ जुड़ने वाले हैं। एक्सीलेंट बॉलिंग बाय आफ्ताब, स्कोर राइट नाउ 25 for 7। पारी रट खड़ा थे भी बैटिंग डॉग अकोले टीम की। टपकाते उछाल मिला और बढ़िया गेंदबाजी, विकेट जबरदस्त शानदार। ये चौथा विकेट है आफ्ताब के लिए, जोरदार तालियां बजाइए। चौथा विकेट उन्होंने चटकाया है। एक्सीलेंट बॉलिंग का कमाल का प्रदर्शन कर रहे हैं। शानदार भेट ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। थँक्यू. आफ्ताबसाठी बबलू पाटील देशमुख साहेबांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक इथे दिलं जातं. 4 डब्ल्यू है आफ्ताब ना, 4 डब्ल्यू है तो बबलू देशमुख साहब की तरफ से आपको 500 का इनाम मिलेगा और गेम बनाएगा ने। कमाल का प्रदर्शन आफ्ताब द्वारा। 8 गेंदे 64 चाहिए और डिंग डोंग संघर्ष कर रहा है इस वक्त। अगर देखिए तो कोतलेश्वर केटर्स कमाल का प्रदर्शन कर रहे हैं। चांगला चेंडू, पंच इथे फिरतायत. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकामध्ये बदल होताना दिसतोय. धावफलकावरती 26-8 फलंदाज बाद आहे. आज डिंग डॉंग संघ खेळतोय. त्यांनी गोलंदाजी थोडीशी रॉंग केली, क्षेत्ररक्षण थोडंसं रॉंग केलं, फलंदाजी थोडीशी रॉंग. डिंग डॉंग संघाची होताना दिसते. ऑन साइड पर गेंद को खेला गया, ऑन साइड पर लॉन्ग आउट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। इस ओवर की कहानी देखिए, जैसे कि विकेट वाइट बॉल, विकेट वाइट बॉल, 2 डब्ल्यू, उसके बाद में वाइट बॉल और एक सिंगल है। तो आफ्ताब का बहुत ही अच्छा ओवर। 7 गेंदों में 62 चाहिए है और ये दोपहर का सत्र है। गेंदबाजी करने के लिए आफ्ताब, बल्ले का बाहरी किनारा, फाइलिंग पर खिलाड़ी तैयार रहे थे। कहाँ देख रहे थे, कहाँ देख रहे थे भाई, क्योंकि पहली बार गेंद आई है और उनको चकमा देती बाउंड्री के बाहर चली गई। 4 रन।